भर तुझी वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी एक तू। कसा एक कर, इथं एवढी जी मांदियाळी जमली ना, असे मित्र जीवनात जोपासा। ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती संकट येईल त्या त्यावेळेस संकटातून तारणारी माणसं पाहिजे। या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने आणि भगवंताच्या या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिला। महाराजांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, तात्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण या ठिकाणी हाकेला आव देऊन प्रत्येक क्षेत्रातली माणसं, महाराज मंडळी असतील, माणसं आहेत की त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं आपण आग्रहाने अट्टहासाने जाऊ शकतो। आणि मला असं वाटतं त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे साखरे महाराज। नाहीतर आम्ही बऱ्याच जणांना फोन एरवी करतो, ते म्हणतात आमचं तुमच्यावरती फार प्रेम आहे, पण आधी बोला, इथं आधी नाही आणि अंतही नाही, इथं फक्त प्रेमाचा भाव आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेस प्रेमाने हाक मारली ना, तर त्या त्यावेळेस ही माणसं धावून येणारी ती म्हणजे खऱ्या अर्थानं ही सर्व आलेली महाराज मंडळी आहेत, मित्र मंडळी आहेत। तात्यांचं काय वर्णन करावं, मला वाटतं बॅटरी आपला साथ देईल। तात्यांचं काय वर्णन करावं, या ठिकाणी इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी। अतिशय महाराजांनी मगाशी सांगितलं बोलता बोलता, एक छोटस रोपटं लावलं, एक छोटस रोपटं लावलं आणि ते रोपटं खऱ्या अर्थानं आता गगनाला भिडलंय। खऱ्या अर्थानं वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आज या संस्थेच्या माध्यमातून चमकू लागले। खऱ्या अर्थानं तात्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। तात्या म्हणजे आमच्या हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज, आमचे परम मित्र आहेत। नोहे नोहे एक नात्याच्या पलीकडचं जे नातं असतं ते नातं म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचं आमचं आहे, तात्यांचं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं येण्याचा योग। काल मैत्रीचा दिवस झाला साखरे बाबा। ऐका माझा ऐका, नवीन कीर्तन कार्य तुम्हाला कळलं पाहिजे। कालचा मैत्री दिन झाला आणि मित्राच्या नात्याला जोपासणारी सर्व माणसं आहेत ना, म्हणून या ठिकाणी नाहीतर एक एक माणूस आज हजारोच्या तुलनेतला माणूस आहे। आज गुरुजी उभा आहे तिथे, आज हजारोने विद्यार्थ्यांची तयारी आहेत। माझा सुद्धा पोरगा, मी गायक असताना यांच्याकडे शिकतो, कारण माझ्याकडे तयार होईल सांगता येत नाही, चांगले होतील ते सांगता येत नाही। त्याच्यासाठी चांगला माणूस लागतो, म्हणून संस्था आहे। एक वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेवीती, अर्थात आपल्यापेक्षा मोठी माणसं ज्यावेळेस चांगलं जगतात तर त्यांच्याकडे पाहून लहान लहान माणसं वागत असतात। हे मित्राचं नातं आहे, हे संबंधातलं नातं आहे, म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित राहिला। घेऊन टाक। आणि जर चांगला मित्र असेल, मग अशी माणसं महाराज बोलता बोलता बोलली, माझी जातीचे मज भेट कोणी, म्हणजे एका विचाराचे माणसं आहेत म्हणजे जातीचे। मला असं वाटतं एका विचाराची माणसं जोपासले पाहिजे। प्रत्येकाचे विचार वेगवेगळे, त्या त्या विचाराचे माणसं त्या त्या लाईनला जातात, आपल्या विचाराचे माणसं आपल्याच लाईनला येतात। मला असं वाटतं या विचाराचे, वारकरी संप्रदायाच्या विचाराचे माणसं झुकले पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थानं संप्रदाय नाही तर माणसाचं जीवन बदलू शकतं। कारण जीवन बदलण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि माझ्या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या साधनेमध्ये आहे। म्हणून मित्र असे जोपासले पाहिजे, वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी एक तू। कसा एक कर, इथं एवढी जी मांदियाळी जमली ना, असे मित्र जीवनात जोपासा। ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती संकट येईल त्या त्यावेळेस संकटातून तारणारी माणसं पाहिजे, आणि तारणारी माणसं ही फक्त जीवाभावाची असतात। म्हणून खऱ्या अर्थानं असे मित्र करा, वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी वाट चुकणार। हे कायदे साहेब असतील, काळे महाराज असतील, हे सर्व एका म्हणीशी आम्ही सर्व म्हणीचे तात्या असतील, जीवन भर तुझी वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी एक तू। मित्र कर आरशासारखा, मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा। त्याचा फार आवाज झाला, बाजूला करवा ते नंतर लावा, माझं व्याख्यान चालू आहे। म्हणून
आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिला, सगळ्यांचा सत्कार होणार आहे। मी पुन्हा एकदा तात्यांच्या वतीनं सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आपण असंच आपलं प्रेम या संस्थेवरती आणि त्याच्यानंतर माझ्यावरती असू द्या। आपण आलात, बाबा सुद्धा आले, त्याकरता मी अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी तात्यांना शुभेच्छा देतो की अशीच आपली संस्था खऱ्या अर्थाने भगवंताने कृपा करो आणि आपली संस्था एवढीच नाही तर खऱ्या अर्थाने इथं एवढी मोठी इमारत उभा राहो, एवढी मोठी इमारत उभा राहो की या तालुक्याला जिल्ह्याला लाजवेल अशी संस्था व्हावी आणि नक्कीच होईल। कारण घनसावंगीकरांचं या परिसराचं या नरसिंह मंगल कार्य या नरसिंह लक्ष्मी मंदिराची जी समिती सप्ताहाची आहे, कमिटी आहे, गावकरी आहेत, कार्यकर्ते आहे, या सगळ्यांचं एवढं खऱ्या अर्थानं तात्यांना पाठबळ आहे आणि ते असू द्यावं एवढी भगवंताकडे नरसिंह भगवंताकडे कृपा करतो। आम्ही तर आहेतच, आमच्यावर असू द्या आणि म्हणून या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आपण ऐकून घेतलं त्याकरता तुमच्या मनापासून ऋण व्यक्त करतो। बॅटरी सुद्धा उतरली नाही, तिचे पण आभार व्यक्त करतो। गुरुजीला म्हणतो आता सुंदरशी चाल म्हणा। हॅलो हॅलो हॅलो